मनसेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख सुमित खांबेकर आपल्या सोबत आहेत, ज्यांनी आत्ताच शिवसेना म्हणजेच शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे। सुमितजी, काय नेमकं कारण आहे? एकीकडे दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत, युतीची घोषणा झालेली आहे आणि आज तुम्ही मनसेला जे आहे ते रामराम करत आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। दोन गोष्टी आहेत त्याच्या मागे की मी सतत माझ्या पक्षाने जी भूमिका घेतली की उद्धव सेनेच्या विरोधामध्ये काम करायचं, मी सतत ती भूमिका घेत होतो आणि खाली पदाधिकारी पण घेतात। परंतु काय होतंय की आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 वर्षापासून शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंची सत्ता होती। मी सांस्कृतिक मंडळावर भाषण केलं होतं, त्यावेळेस पण मी बोललो होतो की या शहराला 8 दिवसांतर पाणी येतं, मग इथले राजकीय लोक करतात काय? ह्या शहरातल्या कचऱ्याचा प्रश्न, पाणी म्हणजे पुणे मुंबई सगळं पुढे निघून गेलं आणि छत्रपती संभाजीनगर मागे राहतं। मग ज्यांच्या हातामध्ये 25 वर्षापासून सत्ता होती त्या लोकांचं हे काम होतं की संभाजीनगरला त्यांनी पुढे न्यायला पाहिजे होतं। मी सातत्याने त्या टीका करतोय, मी आंदोलनं करतोय, मी सगळ्या गोष्टी करतो, पण कुठेतरी या गोष्टी मला जाणवल्या की मी चुकतोय। त्याच्यामुळे मी असा विचार केला की मला काहीतरी पाऊल घ्यावं लागेल आणि मी आज शिंदे साहेबांकडे गेलो। शिंदे साहेबांकडे जाण्याचं पण कारण होतं, गेल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काम केलं ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलं। कार्यकर्त्यांचा नेता आहे शिंदे साहेब आणि मला असं वाटतं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर कुठं काम करायचं असेल तर ते शिंदे सेना शिवसेना हे योग्य आहे। त्याच्यामुळे मी आज थांबलो। एकीकडे ठाकरे एकत्र आलेले आहेत, मराठी माणसांनी एकत्र यावं, एकत्र वज्रमुठ करावी आणि निवडणुकीला सामोरं जावं असं आव्हानही त्यांनी केलेलं आहे। मी मराठीच आहे ना, शिंदे साहेब मराठीच आहे ना, मराठी माणूस एकत्रच आहे ना। मुद्दा काय येतो की या जिल्ह्यामध्ये कामाचं महत्त्व आहे ना। आज मी 8 दिवसानंतर छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना पाणी देत असेल तर माझं काम आहे कार्यकर्ता म्हणून मी त्याच्याशी भांडलो पाहिजे। राजकीय पक्षाचं काम काय तर त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भांडलं पाहिजे। मग मी जर काम करतोय तर मला कुठेतरी असं वाटलं की मी त्यांच्यासोबत जाऊन चूक करणार आहे आणि त्याच्यामुळे मी आज हा निर्णय घेतला। निवडणुकी किंवा युती संदर्भातली घोषणा लवकर न केल्यामुळे असलेली ही नाराजी वाटते का तुम्हाला? तसे एक गोष्ट समजून घ्या तुम्ही, कुठलाही कार्यकर्ता ह्याला काही तयारी करावी लागते, डॉक्युमेंट जमा करणं किंवा फॉर्म भरणं। आज फॉर्म पण रिजेक्ट होत आहे, सही नसेल तर फॉर्म रिजेक्ट होतं, मग ते ब्लेम कोणावर येणार आहे? ते जिल्हाध्यक्षावर येणार। मला तयारीला पण वेळ लागतो सगळ्या गोष्टींसाठी आणि ही तयारी मी किती दिवस थांबायचं सगळ्या गोष्टी करायची? मी सगळ्या गोष्टीचे प्रयत्न केले पण पक्षाने त्याचा निर्णय घेतला आहे। माझा पक्षाबद्दल कुठलाही आक्षेप नाही, तो त्यांचा निर्णय, मी माझा निर्णय घेतला आहे। मला कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, मला संभाजीनगरची सेवा करायची। ठाकरेंबरोबर युती केल्यामुळे कुठेतरी अडचण निर्माण झाली असं वाटतंय का? कारण तुम्ही त्यांच्यावर अनेकदा आरोप केलेले होते, कारण महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्यामुळं। मग ही कुठेतरी अडचण निर्माण झाली असं वाटतंय का की आता युती केल्यानंतर त्यांच्यासोबत कसं जायचं? मला एकच गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे की मी संभाजीनगरमध्ये मत कुठल्या गोष्टीवर मागू। मी लोकांना काय सांगायचं की मराठी माणसाची वज्रमुठ आहे म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये 95% लोक मराठीच आहेत ना। मग मी जर त्या लोकांसाठी काम करू शकत असेल तर मला एखादा निर्णय घ्यावा लागेल आणि मी काय म्हटलं, साहेबांचा निर्णय त्यांनी घेतला, मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही, परंतु मी माझा निर्णय घेतला आहे। मला लोकलला काम करत असताना मला त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा आहे, मी घेतलेला आहे याच्या अगोदर पण। आज कुठलीही गोष्ट सोडायची, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न काय की त्याला पाणी पाहिजे, त्याला कचरा नको आहे, त्याला ह्या छोट्या छोट्या बेसिक नीड्ससाठी 25 वर्षापासून थांबावं लागतं संभाजीनगरला, तर मी काय करायचं? आणि मी त्यांच्यासोबत जाऊन पुन्हा बसायचं आणि लोकांना मत मागायची, ते माझ्या मनाला पटत नव्हतं म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला। धन्यवाद तुमच्या पुढच्या प्रवासासाठी। आपण बघतोय की सुमित खांबेकर जे मनसेचे अत्यंत जुने असे जिल्हाध्यक्ष होते, मात्र आज त्यांनी या ठिकाणी मनसेला जे आहे ते अखेरचा निरोप देत शिवसेना शिंदे गटाला मध्ये जे आहे ते पक्षप्रवेश केलेला बघायला मिळतोय। एकंदरीतच एकीकडे ठाकरेंची युती झाली आहे, मात्र या युतीचा एक नकारात्मक परिणाम जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। पहिलं खरं तर नाराजीचं एक सत्र जे आहे ते संभाजीनगरपासून सुरू झालेलं बघायला मिळत आहे, कारण ज्या ठाकरेंच्या सत्तेवर आपण खरं तर या इतकी वर्ष खरं तर विरोध केलेला होता, इतकी वर्ष नाराजी किंवा आरोप केलेले होते, आज त्यांच्यासोबत जर आपण राहिलो तर मतं नेमकी कशी मागायची हा प्रश्न खरं तर या ठिकाणी निर्माण करत या ठिकाणी सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला बघायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राकेश सवैरे ही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।